रस्ता आहे आमच्या गावचा. इथे दावा करतं हे शेड आहेत दाव्याचे. आणि ही नदी, हा रस्ता तुम्हाला दिसतोय पूर्ण खराब झालेला आहे. ज्यावेळेस पूर्ण पूर येतो त्यावेळेस इथलं पूर्ण मुरुम धुवून जाते. तर ह्या आमच्या गावच्या समस्या आहेत. इथं प्रत्येक वर्षी आमच्या गावातले ग्रामपंचायतमधनं मुरुम टाकला जातो, पण तो दरवर्षी धुवून जातो. त्याला एवढं पण कळत नाही का इथं सिमेंटी बांधून घ्यावा किंवा हा धक्का उंच करून घ्यावा. एवढ्या दगडा निघल्यात रस्त्याला. नदीला पूर आल्यामुळं कचरा केवढा अटकला आहे पुलाला. आणि ज्यावेळेस खूप सारा पाऊस होतो त्यावेळेस हे पूर्ण पूल बुडतं आहे. जे तिथून पूर्ण जेवढं धुतलं आहे ना, हे पूर्ण हा रोड पण पूर्ण बुडतो आणि नदीत पूर्ण बुडतेच. इकडचं हे पूर्ण शेत पण बुडतं आहे. आणि हे विहिरीचं फक्त थोडं टोक दिसतंय बास फक्त. आणि इकडे ही मशानभूमी ही पूर्ण असं. तर इथून खरी मजा येणार आहे आपले जायची. चड्डी पॅन्ट वर करण्याचा विषयच नाही, म्हणजे पूर्ण ओलच होऊन जायचं. पुढं आणखी खूप सारा चिखल लागणार आहे. इथं इथून चाललो आहे आता. हे बैल कसे करता, अरे बाप, चिखल बघा. म्हणजे हा वळसुद्धा पूर्ण धुवून गेला आहे. तशी हा रस्ता आहे आणि इकडनं आपण हे चाललो आहे बैल घेऊन. जाम म्हणजे प्रत्येक वर्षीच्या हाल असेच आहे. ते फुल पाण्यामधनं जायचं. थोडं खड्डा बिड्डा असेल तर व्यवस्थित बघत म्हणजे ही नदी पण आहे आणि त्याच्यातनं रस्ता पण आहे. इथं आम्ही प्रत्येक वर्षी ट्रॅक्टर वगैरे उतरवतो शेतामधनं. पण तुम्ही बघू शकता दर दिवशीप्रमाणे हा रस्ता धुता असा इतका धुतला गेला आहे की डायरेक्ट इथून म्हणजे रस्ता छोटा झाला आणि पाणी याचं वळच मोठं होऊन गेलं आहे. बघा आता या तुम्हाला वाटतंय का इथून ट्रॅक्टरवर चढेल असं. आणि ही जमिनीत एवढे कोलॅप्स झाले. एवढं चिखल आहे असं इकडे. यंदाच्या वर्षी इथं काही शक्य नाही ट्रॅक्टर उतरायला असं. अरे बाप राजा. आणि बघू शकता तुम्ही दांड कसा झाला आहे फुल चिखलाचा. आणि याच साईडने इकडे वळ पण आहे. अरे भाई, बैलांच्या साईडने चाललो आहे आपण. बघा हे झालंय कसं इकडे पूर्ण चिखलाचं. हे पाय कसे झाले तुम्ही बघा. आणि इकडे दांड रस्ता कसा झालाय फुल जाम. फायनली पोचलो आपण थोड्या चांगल्या रस्त्याला. जेवढा गावाचा रस्ता होता तो संपला आहे. आता जरा कोरडा आला आहे मस्तपैकी. या ठिकाणी आपण आपले बैल बांधलेत. आता आपल्याला कापायचं आहे गवत. आप्पा आला आहे सकाळी इकडेशी गवत कापायला. आता गवत कापून मस्त इथं बांधायचं आहे. हे झाडाचे बुडं होते तोडलेले, त्यालाच बांधलेत आपण तशी. आणि आता आपल्याला शोधायचं आहे गवत. आणि इकडे तुम्हाला आम्ही आमचा मक्का दाखवतो. म्हणजे यावर्षी पाऊस तर प्रत्येक वर्षी राहतोच, पण यावर्षी जास्त उपळ निघल्यामुळे इकडच्या साईडला जास्त उपळलेला होता. इकडे पाणी सतत व्हायचा, त्याच्यामुळे इकडचे साईडचे मकाईच वाढले नाही. बघू शकता आता या मकायला 1 महिना झाला आहे. इकडच्या साईडचे मकाईच वाढे ना. आणि इथून तुम्हाला दिसा इथून अर्ध्या भागातून इकडच्या भागामध्ये पाणी कमी असतं. पाणी म्हणजे उपळत नाही, त्याच्यामुळे तिकडे मस्त मकाई वाढलेत. पण इकडे तुम्ही बघू शकता हे असे झाले एकदम छोटे छोटे आहेत. आता हे कधी यायचे हां. या मकांचा फायदा आहे का काही. तर प्लॅन असा आहे की इथं नांगरून टाकायचं आणि धना वगैरे टाकून द्यायचा. सांबरा डोंगर, निळगा डोंगर, हे पाणी तुंबून वाहून. आणि आता तरी थोडे वाप आले, नाही तर हिनं सतत पाणी वाहत असतं पूर्ण. म्हणजे असे पाय गुडघ्यापर्यंत बसून जातात. आणि मक्यांचा कलर पण बघा कसा होऊन गेले. म्हणजे ते सतत पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांचा कलर पण बदलला आहे. वाढ पण घेत नाहीत ते. आणि त्यांना मकई
येईल अशी तर कमीच गॅरंटी आहे. मी आपण गवत कापून ठेवलं आहे अगोदरचा, बांध खुरपलेत. हेच गवत उचलायचं आहे आपल्याला आणि बैलांना टाकायचं आहे. आप्पा दिसतोय का तुम्हाला? आप्पाने पिवळ्या कलरचा जादू घातला आहे. जादू म्हणजे पाण्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी तोच जादू आहे. बाकी आहे ना, खा गवत. हे बैलांचा एक असा विषय आहे, जर त्यांना शेतामध्ये घेऊन आलं तो बांधायला खूप सारा गवत आहे निळा निळा, तर ते बघून त्यांना असं होतं हे खाऊ का ते खाऊ, आणि खातच नाही. आणि घरी जर असलं ना त्यांना असं एकदम खराब गवत टाका किंवा सुकलेला गवत टाका असे चाटून पुसून खाऊन जातात ते. ना आता इथे शेतात आल्यावर नाटकं करतील ते. शोध मोहीम सुरू झाले आहे की कोणत्या बांधाला मोठं गवत वाढलं आहे, तिथलंच गवत आपल्याला कापून घालायचं आहे बैलांना. सहसा आपल्याला थोंब्याच गवत कापून घालायचं आहे, जे की उंच हायटीला, आणि कमी कापलं तरी त्यांचं पोट भरतंय. ऊन पण मस्त धगलं आहे, जे ऊन धगतंय सकाळी सकाळी, परत पाऊस येतंय. या शेतामध्ये आपल्याला टमाटे लावायची होती, पण आपण टमाटे माथ्याला लावले. म्हणजे डोंगराकडे शेत आहेत पलाटामध्ये, तिथं पण लावायचे, पण जरा लेटची. बघू टमाटे लावायची, नाहीतर मग कोबी किंवा धना टाकूया आपण, जोपर्यंत पाऊस कमी होत नाही. आणि आमच्या शेतामध्ये त्याची एक आळवंकंठी आहे बघा, आळवंकंठीचं झाड. याला लागल्या 4 आळवंकंठ्या. वातावरण किती छान दिसते. हे बघा इथं गवत वाढलं आहे, हेच कापा लावलं हायटीला आहे ते थोंब्याचं गवत. म्हणजे कसं कापायला जास्त वेळ पण लागणार नाही आणि चारा पण खूप चांगलेल. सोयाबीनमध्ये तणनाशक मारलं होतं आणि तणाचा फरक पण चांगलाच दिसतोय, तुम्ही बघू शकता. एकदम म्हणजे गवताचा नायनाट झाला आहे आणि सोयाबीन पण एकदम टवटवीत दिसतंय. आता आपल्याला हेच गवत कापायचं आहे. अरे हां, हेच इसी की तलाश थी हमें. पावसाळ्याच्या टप्प्यामध्ये शेतात चालत असताना जरा व्यवस्थित खाली बघून चालत जा, कारण कसं आहे पावसाचे दिवस खूप कचरा आणि गवत असतो बांधांना. साप वगैरे असतात, ते पायाखाली येतात आणि काहीतरी हिरव्याच कलरचे असतात, ते समजून पण येत नाही. जसं ते मागच्या वेळेस झालं. मागच्या वेळेस काय झालं म्हणजे माझे वडील ते वाल कापत होते आणि ते वाल त्यांनी कापता कापता त्यांच्या हाताला ह्या साईडच्या हाताला ते काय कोणतं म्हणतात ते हिरव्या कलरचं साप होतं, ते फुल पिळाडलेलं होतं असं हातांना. आणि ते पण तेव्हा नेमकी असा विषय की दादाने नेमकी फुलबाईचा शर्ट घातलेला होता आणि ते बघितलं दादासने लगेच. मग ते काय केलं असं दादाने, ते लगेच असं एका हाताने दादाने ते सापाची टोकी धरली आणि असं त्या हातामधून पिळाटून काढलं, असं लांब फेकाडून दिलं. तसं दादा काही सापांना जास्त घाबरत नाही, पण मग कसं तेव्हा दादा इतका घाबरला तर म्हटलं जिंदगी के बीच में और मौत के बीच में बीच में. जास्त एक वेळेस नाही 3-4 वेळेस झालं आहे. आणि दादा आमचे बघत पण आहे, तर ते सापाचं विष पण उतरवायचं काम करतात. विष उतरवण्याचं काम करतात, म्हणजे ते औषधं वगैरे देतात त्याच्याने ते उतरवतात. नाही तर तुम्ही म्हणायचे काही जादूटोणा मंत्र वगैरे आहेत का, तसं काही नाही. जे मंत्र पण आहेत पण ते औषध लावून त्याच्यावरती काम करतात. बाकी गवत टाकलं आहे, आता परत थोडंसं कापून घेऊया आणि मग ठेवूया. मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथं बांधाला नाही म्हणताना आंब्याच्या बुडाला एक करटुल्याचं झाड वेल चढलं आहे, त्याला लागलेत करटुले बघा. कुठे रे गेला करटुला? अरे भाई साहब ये देखो एक करटुला आहे. हे काय आहे? करटुला आहे. हे करटुल्याचं वेल असं चढलं, त्याला खूप सारे बारीक बारीक करटुले लागलेत. पुढच्या हप्त्यामध्ये नक्की त्याची भाजी होईलच. ते पूर्ण असं वरपर्यंत चढलं आहे बघा. हे बकरीला घेऊन जाऊया पंचपक्वानांचा पाला. आता इथूनच उतरायचं होतं, पण इथं खोल आहे जरा, धुतले गेले पूर आल्यामुळं. आता आपण जाऊया पुढे. रस्त्यात जाता जाता लागले तुतवाचं झाड. तुतवा तर खूप लागलेत पण पिकलेच नाही आणखीन. कॉम्बिनेशन भारी आहे ना, बकरी आणि वासरू. आता मस्त आंघोळ करायची गार पाण्यामध्ये आणि आया भरते आणखीन शेणच. गायींना पण वाटतं जुलाब झाल्यात पावसाळ्याचे, निळ्या गवत खाऊन खाऊन पातळ शेण पाडायला लागलेत ते पण.
इकडे कावळ्यांना पण काय झाले आरडायला लागलेत. कावळा रट्टोय तिथून आवाज येतोय की भाई पटकन आंघोळ कर. केव्हाचा झाला टाईम झाला तुझ्या आंघोळीचा. आमच्या इथंशी ताडपत्री खूप पाणी तुंबलं आहे. पाणी काढायचं आहे आता. तर येणे काही जमणार नाही. आया पक्का चढ आहे काहीतरी जोडत नाही पडणार. लाव ना गा सिंदूक बरोबर थोडं रस्ता होता एकदाच काढ. आयच्याच मद्रास मिसरी असं काय भिजून गेल्या आया. या बाय आय तुझी मद्रास मिसरी भिजली बरं का. पद आहे तुझी बी वैताग वाढ. तू इकडे ठेवायचं का आपण आता पाणी लोटल्यावर इकडेच पडेल ना.